आपल्या चुका शोधणं ना ह्याच्यासारखा वर्कआउट नाही आयुष्यात. दिसण्यावरून आता काय वाटतच नाही. ते दगडाला ठोके पडलेत आणि ती मूर्ती घडली. दारू सिगरेटला हात लावणार नाही, आत्महत्या करणार नाही. काय मराठीचा रणवीर सिंग मी बोलायला लागलो ना की लय बोलतो. नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे अतिशय सर्वसाधारण कुटुंबातून आलेला मुलगा. ते आज महाराष्ट्रातील घराघरामध्ये आपलासा वाटणारा कलाकार, अष्टपैलू अभिनेता, त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील कॉमेडी किंग ही त्याची ओळख आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ रामचंद्र जाधव आहेत स्टार्स कट्ट्यावरती. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. कुमार हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी पप्पांना विचारलं होतं की त्यांना माझं ओरिजिनल नाव सिद्धार्थ कुमार आहे का, सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव आहे. तर पप्पांना ते कुमार जाम आवडायचं. त्यामुळे त्यांनी दिलीप कुमार त्यांचे फॅन होते का? त्यांचे फॅन असतील. ते मला कुमारला आवडायचं. बोलो सिद्धार्थ कुमार. पण सिद्धार्थ सिद्धू, आपला सिद्धू हे जास्त. आणि सिद्धार्थ कुमारही मला माझ्या शाळेतले माझे शिक्षक आहेत चंद्रकांत भंडारी सर, ते मला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव बोलतात. आणि त्याच्यानंतर आता मला महेश सर, जेव्हा महेश सरांना फोन करतो, बोला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव असं. आता आपण पुढच्या वेळेस म्हणूयात सिद्धार्थ कुमार. चालेल. ओके सिद्धू, मला एक सांग की लहानपणी तू खूप हायपर ऍक्टिव्ह मुलगा होता का? म्हणजे प्रचंड एनर्जी खूप जास्त. आजकाल अनेक पेरेंट्सला ती गोष्ट जाणवत असते की आपली मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह आहेत. तसा तू होतास का लहानपणी? हो, आई असं म्हणते की मी एकतर खूप म्हणजे ना खूप अतरंगी होतो म्हणे. मी खूप मस्तीखोर होतो दादा आणि पिंकी पेक्षा. होती एक एनर्जी होती. म्हणजे सगळ्यांना आवडायचो मी. म्हणजे त्या एरियामध्ये सगळे मला उचलून घ्यायचे, मला काय काय खायला द्यायचे. तर मी तसाच होतो लहानपणी. म्हणजे घरात कमी आणि बाहेर जास्त असायचं. हा, म्हणजे आमच्या शिवडीला कसं होतं, शाळेत जास्तीत जास्त तो जो अनुभव आहे ना, तो जो माझ्या एरियातला महात्मा गांधी स्मृती वसाहतमधला अनुभव, तो मी खूप एन्जॉय केला. म्हणजे जेव्हा मी 87-88ला मुंबईला गेलो, तोपर्यंत गावीच होतो मी. तर तिकडे जे सगळं म्हणजे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, शिवजयंती, पडद्यावरचे पिक्चर, त्याच्यानंतर एकेरी नृत्य स्पर्धा, त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग, हे कवटी, क्रिकेटचे राऊंड, हे जास्त मी एन्जॉय केलं सगळंच. वेशभूषा स्पर्धा भाई. मला वाटतं मी ती गोष्ट, मला वाटतं ते माझ्यात आहे ते की मला ते ना एन्जॉय करायला आवडतं, हे शिकायला आवडतं. म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत किंवा स्टेज फिअर हा शिवडीमधून गेलेला आहे की जाऊन करूया रे, जास्तीत जास्त काय होईल. हा, मला वाटतं मी तेव्हापासून तो आहे माझ्यात. पण मला सांग की आता ती जी गोष्ट तुझी होती लहानपणापासून तुझ्यात आलेली, ज्यामुळे आज तुला त्याचा खरंच खूप फायदा पण होतोय, स्वरा हिरामध्ये तुला काही साम्य जाणवतं का? हा, ते दोघे कॉन्फिडंट प्रचंड आहेत. आत्ताची लाईफ म्हणजे आता तेव्हाच आताच बघणार, कारण मी 80s मध्ये होतो, ते आता 2024 मध्ये. तुझ्यातल्या कुठल्या गोष्टी तुला असं वाटते की स्वरा हिरामध्ये खूप म्हणजे तुला प्रकर्षाने जाणवतात की अरे? उत्स्फूर्तपणा दोघींमध्ये आहे, एनर्जी दोघींमध्ये आहे, टॅलेंटेड आहेत दोघेही. आणि आता इरा ज्या एनर्जीची आहे ती स्वराही होती. पण जसे जे मोठे होत जातात ना, शिक्षण आणि सगळ्या गोष्टी, तरी ते हळूहळू शांत होतात. पण या स्वरा आणि इराबद्दल मी बोलायला गेलो ना, तर प्रचंड टॅलेंटेड आहेत, फोकस्ड आहेत. उत्स्फूर्तपणा दोघींच्या मध्ये जो वडिलांकडून आला, ते म्हणजे ते लोकांना आवडतात, दोघी आवडतात. आणि आपलेपणा कसा करायचा, प्रेमळ कसं राहायचं हे दोघींना कळतं. पण जो उत्स्फूर्तपणा त्या दोघांमध्ये, तो मला ज्या मॅच म्हणजे बुजरेपणा नाहीये की कशाला बोलायचं, कशाला घाबरायचं. अनोळखी माणसाची पण खूप लवकर असं आपलेसं करून घेतात. स्वराचं जरा ते झालं की प्लीज दादा बाबा आता जरा इरा वगैरे आपण धिंगाणा. हा, म्हणजे आम्ही रिसेंटली एका रेस्टॉरंटला जेवायला गेलेलो, तिकडे कराओके नाईट्स होती आणि मम्मी आणि इरा जाऊन एक हसीना ती दोघं गायलो वगैरे. तर मग स्वराचं असं म्हणणं होतं की आपण जेवायला आलो प्लीज जरा, असं होतं तिचं. पण गंमत दोघींमध्ये आहे, ती एनर्जी आहे. आणि ट्रेडमार्क सिद्धार्थ जाधव आहे. हा, सिद्धार्थ जाधवची मुली असं आहे. किती मस्त. तुझं कौतुक करावं असं वाटतं. तू खूप सुंदर स्वतःचं मार्केटिंग करतोस, जे आज फार आवश्यक आहे. म्हणजे मराठीमध्ये आज आपण पाहिलं तर खूप नाहीये, पण हिंदीमध्ये ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावरती कलाकार स्वतःचं मार्केटिंग करतात. म्हणजे स्वतःला रिप्रेझेंट करणं असू देत किंवा स्वतःला लोकांसमोर कॅरी करणं असू देत. तर त्या बाबतीत तू काय सांगशील की कलाकारांनी स्वतःचं मार्केटिंग करणं हे किती महत्त्वाचं आहे? एक तर थँक्यू यार. म्हणजे मला माहित नव्हतं मी माझं मार्केटिंग करतो की नाही. मी खरं नाही करत, पण मला एवढं कळतं ना की कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. त्यामुळे रिप्रेझेंट करतो मराठी इंडस्ट्री, त्यामुळे जसं राहणं गरजेचं आहे. पण मार्केटिंग कुठल्या बाबतीत मला विचारशील ना, तर मी जरा तुला स्पेसिफिक उत्तर देईन. मी सोशल मीडियाच्या लाईक्स आणि फॉलोअर्समध्ये पडत नाही.
मला ती गोष्ट मुवमेंट शेअर करायची वाटते म्हणून करतोय मी. पण येस, मला कामाच्या बाबतीत जसं मला खूप जण म्हणतात आता हिंदीत काम करतो, हिंदीचं काम केलं तर मला असं वाटतं हिंदीत काम करावं, पण हिंदीत काम करून पुन्हा मराठी इंडस्ट्रीत काम करावं, आपल्या मराठीत काम करावं. म्हणजे मला अजून एकांकिका करावीशी वाटते, कुठेतरी एकांकिका काहीतरी महोत्सव भरवता आपण करू. मी नाटक करणार आहे, कारण नाटक माझा वाद आहे. मराठी सिनेमात मला आत्ता तू म्हणशील तर म्हणजे तू म्हणालीच कॉमेडी किंग, पण महेश सरांनी मला जो कॉन्फिडन्स दिला की फक्त कॉमेडी किंग नाही आहे, वर्सटाईल व्हायचं आहे, पण त्या पलीकडे जाऊन काम करू शकतोस तू. त्या संध्या दिल्या, तशा अपॉर्च्युनिटी दिल्या. आत्ता मला येणारे सिनेमे अशा पद्धतीचे येत आहेत, तर मला खूप बरं वाटतं की माझ्याकडेच लेखक दिग्दर्शक खूप वेगळ्या पद्धतीने बघतात. विनोद आहे 100%, 200%, कारण मी तसा दिसतो, कॅरिकेचरिस्ट आहे, स्वतःला प्रेझेंट करतो, पण नाही रे हा पोरगा त्याच्या पलीकडे जाऊ शकतो हे मला माहित नव्हतं, हे त्या दिग्दर्शकांना लेखकांना माहिती होतं. तर मला वाटतं हे माझं सर्वात मोठं मार्केटिंग आहे की ऍक्टर चांगला आहे. आणि चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला असं वाटतं यात काही चुकीचं नाहीये. स्वतःला आपण लोकांपर्यंत आणणं, आपण स्वतःचं मार्केटिंग करणं यात काही चुकीचं नाही. मला फक्त गंमत आहे ना त्या लाईक अँड शेअर्स मध्ये काय लोचा काय होतं की मग ते ना कधी कधी असं विचारतात की तुमचे फॉलोअर्स किती आहेत, किंवा तुम्हाला किती लोक फॉलो करतात, किंवा तुम्हाला एखाद्या पोस्टला किती लाईक्स मिळतात. मग त्याच्यावर ना बरीच गणिती असतात. ती सोशल मीडिया आताची सध्याची स्ट्रॅटेजी असल्यामुळे कदाचित विचारलं जातं. आता तर मार्केटिंग फंडा तोच आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, मी एक प्लॅटफॉर्म पण निवडायचे असतात ना, की मी आता ह्या प्लॅटफॉर्मवर काय बोलू. तू मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एवढं बोललोय सोनाली, एवढं तुला माहिती आहे की त्यात वेगळं काय देणार, आपण तेच नाही बोलू शकत आहे. तर मार्केटिंग म्हणजे काय की लोकांपर्यंत पोहोचणं. मग आत्ता पॉडकास्टमध्ये अरे मी तुला काय म्हणतो, अरे ह्या पद्धतीने बोलू शकत नाही, कारण मी त्या पद्धतीचे विचारच मांडत नाहीये. मला जे आता मी मराठी सिनेमाबद्दल, माझ्या करिअरबद्दल किंवा माझ्या मुवमेंटबद्दल बोलतोय, तर मला ह्या पद्धतीनेच मांडावं लागतं. पण आत्ता काय झालं, आत्ताचं माध्यम हे सोशल मीडिया माध्यम आहे. तो परिवर्तन संसार का नियम आहे, ह्या गोष्टीत राहायला पाहिजे. आणि म्हणून ते कलाकार जे करतायत ते योग्यच आहे. आपण जे आहे आपलं काम लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला लोकांना पोहोचवलं पाहिजे की तुझ्यात काय बदल झाले. म्हणजे जसं शिवडी मधला मुलगा आज हिंदी कलाकारांसोबत पण वावरतो, त्याचे चांगले तिथे कनेक्ट आहे, त्याला ओळखलं जातं. तर मला असं वाटतं की हे तू जेव्हा स्वतःला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं तेव्हाच हे होऊ शकलं, जेव्हा तू स्वतःचं मार्केटिंग करायला शिकला तेव्हाच पॉसिबल झालं. पण ह्यात हे बरोबर तुझं, पण यात एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही नाही म्हणजे एकंदरच, की तुम्ही कुठून आलात. जर तू म्हणालीस ना आपलं मूळ कुठलं आहे आणि आता तू जे अचीव्ह करतोयस ते कशामुळे करतोयस. तू मराठी नाटकं, मराठी सिनेमे याच्यात तू काम करत होतास, म्हणून कुठल्या तरी इंडस्ट्रीमधल्या, वेगळ्या इंडस्ट्रीमधल्या कलाकारांनी हा पोरगा चांगला, याला काम करायला घेऊया. करेक्ट आहे. पण म्हणून तू मराठी बाजूला नाही चालू शकत. तू ती इंडस्ट्री, तिथलं काम, तिथे कसं होऊ शकतोस, तिथे किती छान पद्धतीने काम करू शकतोस हे बघ. बाकीची इंडस्ट्री तुला बोलवेलच, हे खूप महत्वाचं आहे. खूप करेक्ट म्हणाला आहेस तू. मला एक सांग की आपण जेव्हा स्वतःच्या चुका शोधतो आणि त्याला दुरुस्त करत पुढे जातो, तर ते आपल्याला माणूस म्हणून पण खूप डेव्हलप करत असतं. तसं तुला काय जाणवलंय की तुझ्याकडे हे चुकलं, मग तू त्याला दुरुस्त केलं आणि त्यातनं तू छान शिकलास आणि मग तुला वाटलं की हां आता एक करेक्ट केलं बरं का आपण. म्हणजे आपण करेक्ट कधीच नसतो, आपण करेक्ट करत जातो. म्हणजे कधी 100% होत नाही. पण येस, आपल्या चुका शोधणं ना ह्याच्यासारखा वर्कआउट नाही आयुष्यात. म्हणजे कौतुक करणारे खूप भेटतात, पण एखादी गोष्ट म्हणजे मी नेहमी म्हणतो ही गोष्ट की येस, मला काहीतरी तुझ्याकडे बोलायला आवडेल की मी ते 13 ते 17 4 वर्ष जेव्हा घरी बसलो होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता तू अशी बोलतोय की आपल्या फोटोना लाईक नाही, किंवा आपले फॉलोअर्स नाही, किंवा आपले लोक कोणी बघत नाही, प्रत्येकाच्या मनात येतं ना. तुम्ही काय चुका केल्या, तुम्ही काही चुका केल्या नसतात, सिच्युएशन बदलत असते. तुम्ही स्वतःला दोष देता, तुम्ही स्वतःला दोष दिला नाही पाहिजे. तुम्ही ती सिच्युएशन अडॅप्ट केली पाहिजे की ओके आता हे आहे का, फाईन, मस्त. आता तुमची म्हणजे काय सिनेमा बदलत चाललाय, तुमची कॅरेक्टर वेगळे होत चालले आहेत. म्हणजे मी 2-3 वेळा आपण बोललोय त्या विषयावर, परत ते बोलायला नको. पण माझा भाऊ एक गोष्ट मला नेहमी सांगतो ना की बॅगेज जे असतं ना, तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला नव्याने सुरुवात करणं गरजेचंच आहे. की मी ना हे करून ठेवलेलं भाई, आता नाही ते झालं, ते तुझ्या आयुष्यात होतं, पण आता परत एक नवीन सुरुवात आहे ना, नवीन गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही प्रवास करताय बोटीने आणि बोटीला जर भोग पडला आणि त्यात पाणी येतंय, तर सगळे बॅगेजेस घेऊन तुम्ही उड्या मारू नका, नाही तर तुम्ही बोट नाही तर तसेही बुडाल. ते तिथे ठेवा, उडी मारा, पोहत किनाऱ्यावर पोचा. त्या बोटीमध्ये जे आहे ना ते परत तुम्ही सगळं मिळवाल. पण किनारा गाठणं महत्वाचं आहे, आणि ते विचारांनी गाठतो आपण, ते आचरणाने गाठतो आपण. स्वतःला तेवढं डेव्हलप करणं असतं. ऍक्सेप्टन्स म्हणतो ना, स्वीकारणं, हे फॅक्ट आहे
तुम्ही ते स्वीकारणं गरजेचं. आपले लोक स्वीकारत नाही. तुला अरे रे काय रे ह्याच्यात पडत नको. आत्ता हे आहे ओके, मी अगोदर केलंय फाईन, आता करताना मी आणखीन मुवमेंट गोळा करूया ना. मला म्हणते ती एक गोष्ट आहे ना, ती माझ्यात खूप मला असं वाटतं की हो कसा दिसतं रे. अगोदर त्याचं वाटायचं की यार का मला असं बोलतात. ओके ठीक आहे दिसतो, त्याच्या पुढं काय आहे, मी असंच आता त्याच्या कपडे घालतो रे तू, कसा फिरतो. ओके त्याच्या पुढे काय. कोणाला पहिली गोष्ट म्हणजे तू जो शो करशील तो कोणाला तरी आवडेल, कोणाला आवडणार, ह्या दोनच गोष्टी होतात. त्याच्यामध्ये काही नसतं. पण तू ते करण्यासाठी जे एफर्ट्स घेतले ना त्याला तू आधी प्राधान्य दिलं पाहिजेस की येस यार मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तो प्रामाणिकपणे प्रयत्न करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जी फक्त आपण जरा मिस करतो. ते म्हणजे आणि माझ्यात म्हणशील ना काय बदल झाला असं तू सिद्धू काय, मी ना ऐकायला खूप लागलोय. जे माझ्या दादाने मला सांगितलं की ती खूप थिअरी आहे, म्हणजे ती सार्वत्रिक थिअरी अशी काय म्हणजे सार्वजनिक आहे की लोक बोलतात ना की रिॲक्ट होण्यासाठी ऐकू नको, ऐकण्यासाठी ऐक. म्हणजे आता तुझ्याशी बोलताना मी तुझं सगळं ऐकतो, ओके तुला हे म्हणायचं ओके, पण मग त्याच्यावर मला हे म्हणायचंय. तुम्ही मांडा तुमच्या पद्धतीने, कसंही मांडा, समोरच्याला अजिबात वाईट अर्थ नाही. पण समोरच्याला जेव्हा तुम्ही मध्ये कापताना तुम्हाला काय वाटतं मला माहिती आहे काय विचारायचंय, असं नसतं. कदाचित एखाद्या शब्द, एखादी गोष्ट, एखादं वाक्य तुम्हाला हो रे असं विचार करायला लावतं, तर तुम्ही तो प्रवास समोरच्याला कंप्लीट करू द्या, मग तुमचा करा. तर ती ही जी गोष्ट आहे ना ऐकणं, मी चांगला लिस्नर झालोय. मी तसा रेडिओ सिटीचा लिस्नर आहेच, पण मी लिस्नर झालोय, मी ऐकतो पूर्ण आणि त्यातून मलाच गोष्टी मिळतात. आणि ती सर्वात मोठी गोष्ट आहे. एनर्जेटिक आहे, उत्स्फूर्तपणा आहे. मराठी लिटरेचरमुळे थोडासा शब्दभंडारही आहे आपल्याकडे, पण तो कुठे वापरायचा, तो कुठे प्लेस करायचा, आता ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण याच्या पुढचा प्रवास आहे ना, म्हणजे तू 24 वर्ष काम केलंस, वेगळ्या पद्धतीचे काम केलेस, मग जर तुला पुढचे 24 वर्ष काम करायचे असतील तर आता हा 24 वर्षाचा बॅगेज त्या बोटीत जाऊ दे, आता नवीन सामान घेऊ. कारण त्याच्यात काय होतं, वॉकमॅन होता, पण याच्यात आयपॅड झाले रे, आयपॉड झाले, ते लावलं की टुक केलं की नॉईज कॅन्सलेशन पण गेलं आहे, खूप क्लिअर ऐकायला येतं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग तू त्यात राहशील तर ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुला मिळणार पण नाहीत आणि तुला त्याचा अनुभव घेता येणार नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही प्रोसेसमध्ये स्वतःमध्ये तू किती चुकीची आहेस ह्याच्यापेक्षा मी किती आणखीन बरोबर होऊ शकतो हे बघणं गरजेचं आहे. खूप मस्त. माझा खरं तर पुढचा प्रश्न तोच होता की तू क्रिटिसिझमला, टीकेला कशा पद्धतीने सामोरे जातोस किंवा ते कसं हाताळतो, याच्यातच तू खरं त्याचं उत्तर दिलं. कधी कधी वाईट वाटतं जेन्युइनली. बिलो द बेल्ट लोक जेव्हा क्रिटिसाइज करतात, दिसण्यावरून आता काय वाटतच नाही. जसं मी म्हटल्याप्रमाणे की त्या दगडाला ठोके पडलेत आणि ती मूर्ती घडली आहे, आता वा सुंदर किंवा वाईट एवढंच होईल. पण जेव्हा तुम्ही पर्सनल लेवलला बिलो द बेल्ट लोक जेव्हा कमेंट करतात तेव्हा वाईट वाटतं. एक तर पहिली गोष्ट आहे, सोशल मीडियावर तुम्ही आलात म्हणजे तुम्ही लोकांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही एक फोटो टाकलात किंवा गोष्ट टाकली त्यावर लोक रिॲक्ट होणार, टाकू नका. पण मला त्या लोकांना मी म्हणतो ॲप्रिशिएट करा किंवा काय वाईट बोला, पण एक प्रत्येकाची एक लेवल असते ना. कारण आम्ही कलाकारच आहोत, माणूसच आहोत. आम्ही एखादी गोष्ट काम नाही आवडलं बिंदास बोला. पण जेव्हा पर्सनल लेवलवर काय येतात ना, कधी कधी शिव्या घालतात लोक, कधी कधी काय काय बोलतात, माकड बिकड. तर आता मला म्हणजे मी तर त्याच्या पलीकडे गेलो. अरे भावा बे बोलतो भावा, ते त्याच्याबद्दल नाही, मुली पण बोलतात काय माकड काय घालतो, कसं फिरतो. मला आवडेल, चल मला ते मान्य, मी म्हटलं मी ते लाईक करून पुढे जातो. पण जेव्हा पर्सनली जेव्हा काही अटॅक्स होतात, पर्सनली काही शिव्या पडतात, काही गोष्टी, तेव्हा मला असं वाटतं की नाही यार हे मत करा. कारण शेवटी मी कधीही मराठी रसिक प्रेक्षकांना, मराठी रसिक प्रेक्षक कधीच नाही म्हणालो, मी नेहमी मायबाप रसिक प्रेक्षकच म्हणतो. कारण मी आज आहे तो त्यांच्यामुळे. मी कुठेही काम करत असेल, हिंदी, त्याचे पंजाबी, गुजराती, काय हॉलिवूडमध्ये करेन, कुठेही करेन, पण ते माझ्या मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच अरे हा पोरगा चांगला आहे हे लोकांना कळतंय. तर मी त्यांना मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो. फक्त तू क्रिटिसिझमचं म्हणालस की कुठल्याही कलाकाराला, मलाच नाही कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही व्यक्तीला नाही, कलाकार सॉफ्ट टार्गेट आहे. कारण काय झालं की त्याने केलं तू नाही केलं, त्याने एवढं केलं तू नाही केलं, असं होतं. आणि मराठी कलाकारांना तर जास्त करतात ते. तर करा, माझं म्हणणं नाही, तुम्हाला वाटेल ते करा. फक्त प्रत्येक कलाकाराला एक स्वतःची एक लाईफ आहे जी त्याची आहे, तेवढं फक्त बघा म्हणजे बाकी काय म्हणणार. आता ह्या कमेंटवर खूप जण काही बोलतील, पण एवढंच म्हणजे माणूस आहे शेवटी. कलाकार म्हणून प्रेम करा, द्वेष करा, पण माणूस म्हणून तो तुमच्यासारखाच एवढं लक्षात ठेवा. खूप करेक्ट म्हणाला आहेस तू. मला सांग की तुझ्या लुक्स बद्दल तू खूप एक्सपेरिमेंट करतोय, एनर्जी बद्दल बोललं जातं, ठीक आहे, आणि याची तुलना कुठेतरी रणवीर सोबत होते. तर ती गोष्ट तुला
कसं वाटतं म्हणजे की अरे हा तर रणबीरची कॉपी करतोय किंवा अरे हा तर रणबीर सारखे लुक्स एक्सपेरिमेंट करतोय, तेव्हा तू या गोष्टीकडे कसा बघतोस? नाही, मला आवडतं, ठीक आहे, दखल घेतायत ना, बाकी काय. रणवीर सिंग सर स्वतः गोविंदा सरांना फॉलो करतात किंवा असे खूप सारे पॉप सिंगर्स आहेत, ते तर ह्याच्यापेक्षा भलते भलते असतात. पण मला असं वाटतं की मी खरं सांगतो, म्हणजे मी खूप वेळा बोललो की हे जे हा सगळा कॉन्फिडन्स आहे ना, हा 13 ते 17 मध्ये जेव्हा मी घरी बसलो होतो तेव्हा लोकांनी विचारलं ना, तू काय कपडे घालतोस, की तुझं कसं चाललंय, आता मी दिसतो तर बोलू दे की उलट चांगलं वाटतंय. म्हणजे असं काही मला कोणी काही चुकीचं म्हणत नाही ना. मराठीतला रणवीर सिंग, कधी कधी मराठीतला बच्चन म्हणतो कोणा तरी, कधी ते गरिबांचा रणवीर सिंग बोलतात, काय बोलतात, बोलू दे की. म्हणजे आपण त्यांना तो अधिकार दिला, त्यांनी बोलावं, त्यांना त्यांचं ते मत आहे. पण ह्याच्यात ही गोष्ट महत्वाची आहे की रणवीर सिंगने पण त्याची एक आयडेंटिटी तयार केली. मला का आवडतो तो माणूस म्हणून किंवा ऍक्टर म्हणून किंवा बाकी असा भलता असला तरी ऍक्टर म्हणून तो कमाल आहे. तुम्ही मला काय म्हणा, रणवीर सिंग म्हणा, आणखी काय म्हणा, जोकर म्हणा, काय म्हणा, पण मी काम खूप इमानी इतबारी करतो. ह्या पॅटर्नमध्ये मला आवडतं एक्सप्लोर व्हायला. मी ह्या पद्धतीने कधीच गॉगल, स्पोर्ट्स शूज, ह्या गळ्यात चेन बिन झोनमध्ये नव्हतो. मला वाटलं येस यार, म्हणजे मी ते घेतलं पण रणवीर सिंग करूनच. एकदा सिम्बाच्या सेटवर ते कुठेतरी जाणार होते आणि त्यांच्याकडे असे त्यांच्या वॅनिटीमध्ये कपडे टाकले होते आणि ते एक फटाक्यांचं काहीतरी स्टँडर्डचा काहीतरी तो सूट होता. तो बोला, दादा आप ये पहनेंगे? तो बोला, देख सिद्धू भाई, आपको जो लगता है वो पहनो. कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल. याच्या अगोदर पण मी माझा सर्वात नाही, ट्रोलिंग हा मुद्दाच नाहीये. तुम्हाला काय आवडतं, माझा मुद्दा काय, माझ्या उत्तराचा मुद्दा काय की तुला काय आवडतंय, हे तुला आता घालायला आवडतंय, येस मग घाल. कारण तू जेव्हा एकटी होतीस ना तेव्हा हे तुम्हाला कोणी विचारायला आले नव्हते. पण आत्ता त्यांना वाटतं तर उलट ॲप्रिशिएट करूया ना, काय मराठीचा रणवीर सिंग, याला रणवीर सिंग चावला, याला काय गरिबांचा, बोलू दे की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काहीतरी आयडेंटिटी तयार होते कशाची तरी. माझ्या स्टायलिंगची दखल घेतली जाते, माझ्यावर मेहनत जे करतायत. ह्या पॅटर्नचा कपडा मला आवडतं, हे दे रे, छान वाटतंय रे, काहीतरी असं घालूया मस्त धमाकेदार, हा मजा येते आणि मी हे एन्जॉय करतोय. मुळात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आवडतं ना. बघ, जोकर बिकर बोलतीलच, पण ठीक आहे, मग त्या जोकरचे पिक्चर बघायला लोक तिकीट काढून जातातच ना या परफॉर्मन्स बघायला. आणि आम्ही ॲक्सेप्टन्स, बरोबर, स्वीकारणं, तुम्ही स्वीकारा ना की हो अरे तू हे ह्या पाठी कोण घालतं असं, हा कलर कोण झिकऱ्या कोण घालतोय, तू घातलं तर कोणतरी छान बोलणार, कोणतरी बोलणार, असं नाही रे. होतं कधी लहानपणी आम्ही घालायचो ना. ते तुला माहितीये खलनायक पिक्चर आलेला तेव्हा ते खलनायकच्या पॅटर्नचे शर्ट आलेले, तेव्हा मी आणि माझ्या भावाने सेम शर्ट शिवले होते की. हो का? हा ते अगं हा ट्रेंड आहे. आणि अरे कशाला आशिकी आली होती तेव्हा तर तिच्यासारखा आपण पण तो व्हाईट ड्रेस आणि ती अशी नेटवाली असायचा बघ एक रिबन, ती पण लावायचो ना. आणि तो ट्रेंड म्हणजे कुठल्या तरी नटाने काहीतरी ट्रेंड सेट केला ना फॅशनचा. आपल्यासाठी रणवीर सिंग असेल, ओके फाईन आहे. विजय वर्मा खूप चांगली स्टायलिंग करतो. त्याच्यानंतर आपला आयुष्यमान खुराना खूप स्टायलिंग करतो. मराठीत आपला अमय वाघ, अंकुश दादा, रितेश देशमुख सर, सिद्धा चांदेकर, कितीतरी कलाकार आहेत जे खूप छान स्टाईलमध्ये असतात. खूप वैभव तत्वादी मस्त आपला मित्र असतात. ते जरा एलिगन्समध्ये असेल, मी जरा व्हायब्रंट असेल. पण मला असं वाटतं की मला आवडतं, हे मला आवडतं आणि ही एनर्जी पास ऑन करायला आवडते. आणि मी ते ट्रोलिंग म्हणून खरंच घेत नाही. ओके छान मस्त, याला चावला, ओके चावला, पुढे काय. मला असं वाटतं की मला हे कुठेतरी लाईफ एन्जॉय करायचंय आणि ते करायचं. जे मला आता ह्या क्षणी आवडते ते मी करतो. एन्जॉय द मुमेंट ही माझी टॅगलाईन आहे आयुष्यातली. तुम्ही बघ, यू कॅन, म्हणजे तुम्ही मला हेट करा किंवा प्रेम करा, तुम्ही मला इग्नोर नाही करू शकत. एक अशी काहीतरी इंग्लिश आहे, यू कॅन हेट मी, यू कॅन लव्ह मी, बट यू कॅन्ट इग्नोर मी. मला तेवढं इग्नोर करणार नाही, कारण मी माझं काम इमानीत बारे करतोय. मी कुठलंही काम करेन ऍक्टर म्हणून, ते तुम्हाला आवडेल ह्याची दक्षता मी घेतोय. बाकी माणूस म्हणून मी जरा कलरफुल जरा आणि स्टायलिंग वगैरे देतात. आई म्हणाली होती नाही की लहानपणी तो अतरंगी होता. मला असं वाटतं की ते अतरंगी ऍक्च्युअल सिद्धूची पर्सनॅलिटीचा तो जो परिणाम आहे तो आजही आहे. हो, आणि ती एनर्जी तुला प्रत्येक कलर ना एक एनर्जी देतो. आणि मला वाटतं मी जर रंगीबिरंगी, मला असं वाटतं की छान आहे ना, काहीतरी युनिक आहे. म्हणजे 4 लोकांनी एकाच साग्यातले कपडे शिवण्यापेक्षा तर आपण काहीतरी वेगळं शिवूयात ना. अगं कधी कधी हे ओव्हरसाईज वगैरे होते ना, आपण ट्रेलरला शिवाय घालायचं ना, किती ओव्हरसाईज शिवलंय. अरे आता या पॅटर्नने लोक कपडे घालतात, त्यांना तर काही बोलत नाही. पण ते मी तेच म्हणतो, तुला काय वाटतं,
मी तुला खरं सांग, मला ते एका इंस्टाग्रामच्या लाईव्हमध्येच मला ते उत्तर सापडलं होतं ना, तुम्हाला इन्स्पायर कोण करतं. तर प्रत्येक वेळेला आपले इन्स्पिरेशन बदलत जातात वयानुसार. शिक्षक असतात, आपली फॅमिली असते, आई वडील असतात, कुठला हिरो असतो, कुठला तरी मोठा अचिव्हर असतो, असं असतं. मला आत्ता रिअलाइज झालं, आरसा याच्यापेक्षा कोणी इन्स्पायर तुम्हाला करू शकत नाही. कारण तिथे जो माणूस आहे ना, तुम्ही जसे आहात ना तसाच आहे. मग तुमच्यावर कपडे असतील किंवा कपडे नसतील, तो माणूस तसाच आहे भाई. तो तुम्हाला तसाच ॲप्रिशिएट करतो. तर मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही कोणासारखे नाही, तुम्ही त्या माणसासारखे आहात. म्हणजे गमतीने आपण कधी कधी हे म्हणतो ना, बरं रणवीर सिंग सर जे आहेत ॲक्टर म्हणून ते रिस्पेक्ट करतात माझा जेन्युइनली ते, आणि जेन्युइनली, आणि तो को ॲक्टर म्हणून पण खूप रिस्पेक्ट करावा लागेल, कारण त्याला त्या गोष्टीचं इन्सिक्युरिटी ह्या सगळीचं भांडवल नाही. तो ॲप्रिशिएट करणार पोरगा आहे. तर ओके फाईन. काहीतरी मला भरत जाधव म्हणायचे, अरे भरत जाधव, कारण जाधव आहे नाव लक्षात राहायचं नाही. तर मला आवडते ही गोष्ट, कारण ज्या माणसाच्या नावाने मला बोलतात, भरत जाधव उत्तम माणूस, कमाल को आर्टिस्ट, सामावून घेणारा, फाईन. त्यात काही चुकीचं नाही वाटत मला. म्हणजे ट्रोलिंगपेक्षा ना, येस ओके दखल घेतलं ना, ओके आणखी काहीतरी करू, हे ना आवडलं आणखी काहीतरी आवडलं, ओके थँक्यू, याच्या पलीकडे जाणार. मला माहिती तुला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाहीये, ठीक आहे. आणि आज कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर गेलो आणि त्यातल्या त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिकडे पार्ट्या ह्या सातत्याने होत असतात. स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणं, याच्या मागे तुझी काय प्रेरणा आहे? कसं हे शक्य झालं तुला? नाही, असं काही ते एवढी काही मोठी अचिव्हमेंट नाही आहे, पण प्रत्येकाचा आनंद काय बोलूया सेलिब्रेट करण्याचे वेगळं माध्यम आहे. पण ते असं काय त्यांना व्यसन करून आनंदाने त्या गोष्टी करत असतो, आणि त्यांना माहिती असतं ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की मी माझ्या आईलाच वचन दिलं होतं ना, की मला हे करायचंच नाही. कारण मी ज्या एरियात राहायचो तिकडे दारूचे भत्ते होते, गुत्ते होते, किंवा मुलं किंवा ओव्याची सिगरेट पण मिळायची तेव्हा, किंवा ती खोटी पण सिगरेट मिळायची त्याची. तर का कोण जाणे, पण मी माझ्या आईला वचनच दिलं होतं की मी दारू सिगरेटला हात लावणार नाही आणि आत्महत्या करणार नाही. कारण काय प्रत्येक आपण मध्यंतरी खूप पाहतो ना की स्वतःला संपवणं ही खूप एवढी निराशाजनक गोष्ट आहे ना. माझी आई म्हणते की मी काय पळपुट्या पोरांना तर जन्म दिलेला नाही जे असं आयुष्य संपवतील, आणि मला असं वाटतं की आयुष्यात खूप अचीव करायचं आहे, आईवडिलांना खूप खुश ठेवायचं आहे. तर ते मला असं वाटतं की ती मी माझ्या आयुष्यात एक इमोशनल मला हुक लावून ठेवला की नाही, जेव्हा कधी असं वाटेल तेव्हा माझा चेहरा डोळ्यासमोर आण लेका, असं माझी आई मला म्हटली होती. त्यामुळे मला आणि असंही नाही की मला काही तिचं फॅसिनेशन आलं की जरे करूया रे बघूया रे, असं पण नाही. हां, सिनेमात काय एखादी सिगरेटचा सीन आला तर माझ्या हॉटेल तसंही येत नाही, दारू पिण्याचा काही संबंधच नाही. आपण आपण ऍक्टिंग तर अशीच करतो, लोकांना लय वाटतं. पण म्हणजे मी म्हणजे माझा सन्मान हाच आहे की मी महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसेडर होतो त्या अभियानाचा, आणि तेव्हा ST-BSTवर माझे फोटो झळकले होते. तर मला वाटतं तो माझ्या आईवडिलांचा सन्मान आहे. त्यात पण असं व्हायचं माहिती आहे ना, आता ST-वर पोस्टर होतं, कोणतरी बोललो अरे आधी लय पियायचा हा, आता सोडली म्हणून फोटो लावलाय. म्हणजे ना ह्या पण गमती जमती होतात. पण व्यायाम, जे माझ्या भावाने मला सांगितलं की फिटनेस हे सर्वात मोठे व्यसन आहे तुमच्या आयुष्यातलं. खरं, चेहरा नीट नाही, निदान आपण प्रेझेंटेबल बॉडी बनवू, बॉडी झाली सिद्ध्या काय दिसतो रे, हे पण होतं ना. दिसणं रूप तुमचं चेहऱ्यावर नाही आहे, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. मग ती तुम्ही कशी प्रेझेंट करता हे तुमच्यावर आहे. त्यामुळे कोणी सांगतंय त्याला निगेटिव्हली घेऊ नका. माझं काय लोचा होतं, आजचं सगळी पोरं जाम निगेटिव्ह घेतात, तेवढंच पकडून धरतात. मला ना असं बोल त्याच लूपवरती असतात ते नाही राहिलं पाहिजे ना. चल ना ऐकूया ना, व्यायाम केला काय होईल, चला थोडी बॉडीच बनेल ना, थोडं चांगलं अन्नच जाईल ना. तर मला वाटतं की तुम्ही त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे आणि सोडून देणं गरजेचं आहे. त्यात राहणं हे चुकीचं आहे. खूप मस्त सांगितलंय तू. तर जेव्हा आपण फिल्मी पार्ट्या अटेंड करतो त्यामुळे आपलं नेटवर्क स्ट्रॉंग होतं, पण त्यातनं काम खरंच मिळतं का? माझं तर असं कधी झालं नाही फिल्मी पार्ट्या, कारण की बरेच जण त्यासाठी म्हणून नाही अटेंड केली पाहिजे यार, आपला आनंद ह्याच्यातच. आपल्याला बोलवलं रे, आपल्याला बोलवलं या, चला जाऊ. खरं सांगतो मी, माझं वेगळंच आहे काहीतरी. कारण माझा प्रवासच तो असल्यामुळे एकांकिका, नाटक, सिरियल, टेलिव्हिजन, सिनेमा, आणि यार तू करतो पिक्चर, हा दादा सांगा मी आहे काय बिंदास आहे, असंच व्हायचं ना. तर त्या पार्टीमध्ये किंवा प्रीमियरला जाऊन तिथे कोणतरी ओळखीचा वेळेला तो पिक्चर असं नाही जातो कधी. माझं मी तुला सांगतो काय, बोलवलं आपलं झालं म्हणजे काहीतरी द्या चांगलं जायचं, बोलवलं असंच आपलं होतं. तर ह्या झोनला मी कधी गेलो नाही. आणि आपल्याला भेटणारे लोक अशी भेटली होती ना जी तुला फोकसच करतायत ना, तू चांगला आहे जा, तू चांगलं करतोस, लक्ष द्या, तू चांगलं करतोस, हे करा, हे सांगणारे लोक भेटली ना. चल जरा चिल मारू असे गुरुच नाही भेटले ना. त्या विद्यार्थी त्याच मार्गाने चाललाय. त्यामुळे हो,
जाऊन मजा धमाल मस्ती. म्हणजे क्रिकेटला जायचो आम्ही वीर मराठीला, तेव्हा मी रितेश सर आम्ही नाचायचो की ते देखायचं तुझी यार वगैरे. मला ते माझा आनंद हाच आहे की मी यांच्याबरोबर आहे भाई, नाचो भाई, हेच असतं. पण तुम्ही मुवमेंट ते वेचा आणि एन्जॉय करा. खूप मस्त. छान तुझं काम चालू आहे, तू ते एन्जॉय करतोयस. पण प्रत्येक कलाकार किंवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही बॅकअप प्लॅन असतात. तर सिद्धूनी अजून काही विचार केलेला आहे का की नाही इसके बारे में भी सोचते आहे, म्हणजे ऍक्टिंग सोबत आपण हेही केलं पाहिजे किंवा ह्याही क्षेत्रात आपण वळलं पाहिजे? नाही, खरं सांगू तर तेवढा हुशार मी नाही बॅकअप प्लॅनवाला. पण जेव्हा करिअर सुरुवात केली होती तेव्हा ना खूप महत्वाकांक्षा होती. असा पिक्चर करूया तसा पिक्चर करूया रे. म्हणजे मी कास्ट टेव्ह नावाची फिल्म पाहिली होती आणि तेव्हा लोचाधारा नाटक चाललेलं आणि ते टॉम हँक्स एका ठिकाणी राहतात आणि मग ते कसं एकटंच आयुष्य जगतात. बोलो आयुष्यात अशी एक पिक्चर करायची यार, असं काहीतरी करूया, असं तेव्हा खूप होतं. पण नशिबाने एवढे चांगले चांगले सिनेमे मिळाले, एवढे चांगले कॅरेक्टर मिळाले. आता पुढे बॅकअप प्लॅन नाही आहे, पण एवढं आहे की मी ना ऍक्टर म्हणून म्हणजे मी जो एक ठेराव सोलपेवराम आयुष्यात आलेला 13 ते 17चा, त्या 4 वर्षात मला एवढं कळलं की तुम्ही ना लॉंग टर्म विचार नाही करायला पाहिजे. तुम्ही लॉंग टर्म हेल्थचा करा, पण शॉर्ट टर्म मध्ये छोटे छोटे गोल अचीव करत जा. की म्हणजे मी 17ला माझं 2.0 सुरू झालं सिद्धार्थ जाधव फास्ट एफएनएमुळे. 17 ते 22 काय करेन मी, 22 पासून 27 काय करेन मी, मग 27च्या पुढे बघू. तर 17 ते 22 मध्ये मी पुन्हा एकदा तो कॉन्फिडन्स गोळा केला स्वतःबद्दल, जो कदाचित गेला असेल माझा. ह्या तुझ्याशी आता ज्या गोष्टी बोललो की ह्या कदाचित चुका माझ्या अशा त्या आपण सुधारल्या पाहिजे. आता आपण आणखीन छान पद्धतीने एक्सप्लोर केलं पाहिजे. हे 25 पर्यंत करणार मी आता, म्हणजे 22 पर्यंत केलं मी आता. जिथे मी धुरळा केला, जिथे सिम्बा केला, सासफेने केला, सिनेमे चालले, कौतुक मिळाले, अवॉर्ड मिळाले. त्याच्यानंतर आता 23 पासून मला जो 22 ते 27चा काळ आहे त्यात मी आणखी काय काय गोष्टी अचीव करू शकतो. आता आयुष्यात खूप छान छान गोष्टी तयार होत आहेत ऍक्टर म्हणून, त्या एन्जॉय करतोय, माणूस एन्जॉय करतोय. पळण्यापेक्षा चालूया, त्यातही कॅलरी बर्न होतात, दम मिळतो, सिनरी बघायला मिळते, तेवढंच गोल अचीव करायचं. कळ छोटे हे ह्या पद्धतीने काम करायला लागलो मी. 5-5 वर्ष देतो स्वतःला मी ऍज अ ऍक्टर, हेल्थ वाईज पण, ऍक्टर म्हणून पण, माणूस म्हणून पण. खूप मस्त यार सिद्धू, खूप छान वाटतंय सगळं जाणून घेताना. आणि तुझा माइंडसेट तू किती सुंदर पद्धतीने डेव्हलप करतोय. आपण आयुष्यात हरत नाही, आपण जिंकतो किंवा शिकतो, ही फिलॉसॉफी आहे. जिंकलो तर अचीव करतो, ते नाही मिळालं तर अच्छा ही गोष्ट नाही केल्यामुळे आपण नाही. चल, कुणी आपल्यापेक्षा पहिला होत असेल आणि आपण सेकंड येत असू तर आपण सेकंड आलो ह्याचं दुःख नका मानू. कोणीतरी आपल्याला हरवून पुढे गेला म्हणजे आपण किती स्ट्रॉंग आहोत असा माइंडसेट, हा माइंडसेट पाहिजे. मी रडत का बसू, मी अचीव केलं यार. मला हरवण्यासाठी डबल ताकद लागते किंवा माझ्या पुढे जाण्यासाठी लोकांना, म्हणजे मी ज्या एनर्जीने पळतो त्याच्या पुढे पळणार गेला म्हणजे तरी किती ताकद लावावी लागली असेल. हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता माझ्या बाबतीत नाही, पण ना एखादा तू चांगला सीन केला सिनेमात, तो पण एडिट झाला, तो लोकांना दुःख म्हणतात, अरे यार एडिट झाला यार. मी बोलतो का तोच सीन किंवा तीच इंटेन्सिटी तुला वेगळ्या सिनेमात टाकायला मिळते की इथे आली असती तर गेली असती. सो चांगलं आहे तुझ्यासाठी की हा परफॉर्मन्स तू दुसरीकडे देऊ शकतोस. तर हे जे आहे ना हे बदलणं आणि मिळते संधी तुम्हाला. तुम्हाला हे म्हणजे परत अचानक मी खूप ना आता फिलॉसॉफी गेलो, पण एवढंच म्हणायचं की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या बाबतीत तुम्हीच बदलायला हवे बस. खूप भारी सिद्धू, खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. लय बोललो का मी, सॉरी. नाही छान बोललास. तुला सांगतो मी, अरे मी बोलायला लागलो ना की लय बोलतो ग, कारण मला असं वाटतं हे पोहोचलं पाहिजे. पण ठीक आहे, म्हणजे तुला जेवढं मिळालं तेवढं. खूप छान बोललास. स्पर्धेच्या जगात राहताना हे स्वतःवरती असं काम करणं फार आवश्यक आहे, तेव्हाच आपण तग धरून राहू शकतो आणि आलेल्या प्रत्येक सिच्युएशनला फेस करू शकतो. तुझ्या ह्या गप्पांमधनं मला खूप काही शिकायला मिळालंय. थँक्यू सो मच. थँक्यू सोनाली, तू एवढं कौतुकाचे शब्द बोललीस, पण मलाही बरं वाटलं खूप दिवसांनी मी गप्पा मारल्या तुझ्याशी. थँक्यू यार. आणि एवढं माझं कौतुक केल्यामुळे मला वाटतं ह्या वर्षी CTCने अवॉर्डला मला जीवन गौरव मिळतोय. एवढं कौतुक मला केलेलं आहे, पण एवढं कौतुक डिझर्व करतोस की नाही. हा आपलेपणा, हे प्रेम नक्कीच आवडतं आणि बरं वाटतं, पण खूप पल्ला गाठायचा आहे. एवढंच आहे की प्रत्येक कामावर लोक प्रेम करतायत आणि म्हणजे एवढी गोड प्रस्तावना अर्जे सोनालीच करू शकते. तिला माहिती आहे सिद्धार्थ जाधव काय. थँक्यू सो मच, खूप भारी वाटलं.